तिथे भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते। नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर यांना यावेळेला प्रथमच संधी मिळणार असल्याचं दिसतंय। फोन गेलेल्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव समोर येते, तर पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपद मिळणार आहे। मंगल प्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांना देखील मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, 19 मंत्री भाजपचे शपथ घेणार आहेत। काही सरप्राइझिंग नावं देखील आपल्याला पाहायला मिळतात। अनेकांना लॉटरी लागल्याचं देखील यामध्ये पाहायला मिळतंय। तर 21 जणांचा कोटा हा भाजपचा आपल्याला दिसतो आहे आणि त्यापैकी साधारण आज 19 जण हे शपथ घेताना आपल्याला दिसतील। एकूण मुख्यमंत्री जर का पाहायचे तर एकूण 20 जण जे आहेत ते भाजपचे आपल्याला मंत्रिमंडळात दिसणार आहेत। त्यापैकी पाहायचं तर नितेश राणे असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, पंकज भोयर असतील, दुसरीकडे जर पाहायचं तर गणेश नाईक असतील, मेघना बोर्डीकर असतील, असे काही नवीन नावं आपल्याला, नवीन चेहरे या मंत्रिमंडळात आपल्याला भाजपकडनं पाहायला मिळणार आहे। सोबतच जुन्यामध्ये जर का पाहायचं तर मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल असेल, पंकजा मुंडे हे आधी देखील मंत्री होत्या, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, अशी काही जी नावं आहेत, जुने चेहरे आहेत, ते देखील आपल्याला मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहे। साधारणपणे पाहायचं तर 11 जणांना आत्तापर्यंत फोन गेल्याची माहिती ही आपल्याला प्राप्त झालेली आहे। अजून जे 8 नावं आहेत ते कोण असणार आहेत हे देखील थोड्याच वेळात कळेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।